मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून वीज नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. मॅडम कवा धरणं तुमचा फोन वाजतोय. नेहानी फोन कट का केला माझा? मी जी न्यूज घेऊन आलोय ना ती ऐकल्यानंतर तू माझ्यापेक्षा जास्त खुश होशील. दादानी साईन दिली. हर्षवर्धन भोसले. दादाजी मला त्या हर्षवर्धन भोसलेला भेटायचंय. दादाने हे एनओसी लेटर दिले. अरे वा, अगदी लगेचच दिलं. तिचा तो भोळा भावडा चेहरा, ते प्रेम सगळं खोटं आहे सगळं. बास झाला आता खेळणं पिलू. ए शोना, खेळणं बास झालं आता झोपा. झोपा आता झोप. काय चाललंय? अरे काही नाही, तुम्ही आता खेळवू नका तिला, ती झोपतीये. बर इतक्यात आलात तुम्ही? घरी गेला नव्हतात ना? घरी? आष्टीला. बरं झालं नाही गेलात ते. बाबा नव्हतेच घरी, ते काकू बरोबर महाबळेश्वरला गेले होते नेहाकडे. उगीच तुम्हाला खेप झाली असती. काय काय झालं असं काय बघताय? तुझी तब्येत बरी आहे ना? हो का? का काय, मी आष्टीला गेलो नव्हतोच. तुला मी कळवलं ना तसं. मला म्हणजे SMS मिळाला नाही का तुला? नाही पण मला तर डिलिव्हरी रिपोर्ट आला म्हणजे मिळाला असणार तुला. कसला कसला SMS? काय झालं, जी मीटिंग होती ना आज ती इतकी लांबली की मला जाणं पॉसिबल नव्हतं. तर मी तुला मीटिंग मधून SMS केला की नॉट गोइंग टू आष्टी. तुला मिळालं नाही? नाही नाही हो, नाही. मला 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 कुठलाच SMS नाही मिळाला. का मिळाला आणि विसरली आहेस? हो असं कसं बोलताय तुम्ही? काय मी असं कसं विसरेन? असं नाही, म्हणजे कमाल आहे. या मोबाईल कंपन्यांचा काही भरोसाच नाही राहिला आजकाल. नको ते SMS मिळत राहतात आणि जे पोचायला हवे ते पोचत नाहीत. SMS मिळालं नाही म्हणजे कमाल आहे. छे, मी आलो जरा फ्रेश होऊन येतो. वा, आज खूप दिवसांनी नेहाच्या हातचं मस्त जेवलो. इथे येऊन माझा आणखीन एक फायदा झाला. नेहाच्या हातचं जेवायला मिळालं, ते सुद्धा अगदी पोटभर. माझ्या दृष्टीने भाऊजी, नेहाला स्वयंपाक येतो हेच खूप आहे. नाही तर सासरी जाऊन काय करणार होती ती? म्हणजे सासरी काय मुलीने फक्त स्वयंपाकच करायचा असतो? नाही नाही, आणखीन बरीच कामं असतात, पण घरच्या बाईला स्वयंपाक हा यायलाच हवा. काय एक बाईच्या हाताला चव असली ना की घरची माणसं पोटभर जेवतात, आणि त्यांची पोटं भरलेली असली ना की त्यांची डोकी शांत राहतात. वा, काय लॉजिक आहे आमच्या आईचं. गंमत करत नाहीये, अनुभवाचे बोलेत माझे. काय हो भाऊजी? नेहा, या बाबतीत मात्र मी तुझ्या आईचीच बाजू घेईन. अगं, घरच्या स्त्रीला अन्नपूर्णा म्हणतात ते काही उगीच नाही. माणूस बाहेर कितीही जेवला तरी शेवटी घरचं अन्न ते घरचं अन्न. बरं, मला पटलं. बरं काका, तुमची शाळा काय म्हणते? अचानक तुला शाळेची आठवण कशी काय झाली? नाही नाही, असं काही नाही, सहजच विचारलं. सुट्ट्या असतील ना सध्या? सध्या सुट्ट्या आहेत, पण परवापासून सुरू होणार आहे. आणि म्हणूनच काय? उद्या मला निघावं लागेल. का? अगं, असं काय करते, बऱ्याच दिवसांनी शाळा सुरू होणार, नवीन ऍडमिशन्स असतील, शाळेचा पहिला दिवस ना, पालक येतील, मग मला तिथे हजर राहायला नको का? हो हो, पण नेहा, तूच म्हणतेस ना, ड्युटी इज ड्युटी. मग माझी ड्युटी नाही का? हो, ते खरंच आहे म्हणा. पण तुम्ही एकटेच जाणार? हो, म्हणजे उमाला इथे राहायचं असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. नाही नको, तू जा काकांबरोबर. अगं, राहू दे ना तिला, काहीच हरकत नाहीये माझी. हे बघ, तू जर माझ्या काळजीने इथे थांबणार असशील ना तर अजिबात गरज नाहीये. तू काकांबरोबर जा. हे बघ नेहा, काका, तुम्ही तिकडे एकटेच असता आणि तेही एवढ्या मोठ्या घरात.
नाही, मला नाही पटत. आई, तुझा काकांबरोबर. नेहा, उमा, काय तो निर्णय तुम्ही दोघींनी घ्यायचा आहे. तुला राहायचं असेल तर खरंच राहा इथे. बर, जाते. तशी तुला मी नकोच असते इथे. घ्या. तू असा का विचार करतेस आई? आता मला सांग, इथे घरी थांबून काही होणार आहे का तुला? नाहीतरी मी दिवसभर ड्युटीवर असते. आपल्या शेजारी पाजारी कोण राहतं काही माहिती नाही, कोणी ओळखीचं नाहीये. हे बघ, उगाच बोर होशील. एवढी कारणं द्यायची काही गरज नाहीये. मी जाते उद्या. पण तू मात्र तुझ्या तब्येतीला जप बाळा. हो ग बाई, झपेन. नेहा, तुला तिकडे ट्रान्सफर मिळवता आली तर बघ ना जरा. हो, मी पण प्रयत्न करते. कदाचित लवकरात लवकर ट्रान्सफर होईल. अरे हो, आपण सकाळी आणलेलं स्वीट खाल्लंच नाही. अगं आता कुठे पोटात जागा आहे? नाही नाही, ते काही नाही. मी आणते आत्ता. अगं, आणते आणते. ही मुलगी. के विनया, आज कित्येक वर्षानंतरची चव घेणार आहे बरं का. फक्त तुझ्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी. आजवर कित्येक संकटांना आपण तोंड दिलेलं आहे. हे दुःखाचे बोटबोटे डोंगर कोसळलेत आपल्यावर, पण नाही, कधी नाही जवळ केलं हिला. पण आज तू भेटलास, जुने सगळे कॉलेजचे दिवस आठवले. बेटा चला, आठवणींमध्ये रंगून जाऊया. हा, एवढाच आपल्या आयुष्यात एक चेंज, म्हणून हिंमत केली. अरे मग कुठे बिघडलं? हं? धनाजी, आयुष्यभर आपण नुसत्या खस्ताच खाल्ल्या रे. खूप स्ट्रगल केलं, आणि आज आयुष्याच्या एका वाटेवरती आपल्याला कुणाच्या तरी आधाराची गरज आहे, तेव्हा आपण एकटेच. तसेच जसे कॉलेजमध्ये होतो धन्या, तेव्हा आपणच दोघं एकमेकांना साथ द्यायचो. तसंच आजही करूया. कमान, चिअर्स. आपला एकटेपणा घालवण्यासाठी. चिअर्स. विनया, एकटेपणा जाईल रे, पण मनावर झालेल्या जखमांचं काय? आज माझ्या तरण्या ताठ्या पोरासाठी मी काही नाही करू शकत. बायको पण अशी अर्ध्यावर सोडून गेली. सगळं एकट्यानं सहन करतोय. किती आणि कुठवर सहन करायचं विनया? सगळं आहे आपल्याकडे, पैसा, अडका, नाव, काय काय फायदा नाही. माझ्या पोरासाठी काही नाही करू शकत मी विनया. धनाजी, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. इथे सगळं काही इथे लिहिलेलं असतं धन्या. आणि आपण जन्माला येतो ना, तेव्हाच ते सगळं लिहिलेलं असतं. नाही, पुस्तक नाही येत ते कधी. आणि इथे लिहिलेलं असतं ना धनाजी, ते जसं आपण पेन्सिलने पाटीवर लिहितो ना, तसं नसतं रे. पाटीवरचं काय मनात आलं की पुसून टाकलं, आपल्याला हवं तसं पुन्हा पाटीवर लिहिलं. हे इथे लिहिलेलं ना, नाही पुसताय. नाही. तुला सांगतो धन्या, माझं सगळं आयुष्य मी देशाच्या हितासाठी
जनतेच्या संरक्षणासाठी वेचलं. पण माझ्या परिवारासोबत मी 4 सुखाचे क्षणही नाही वेचू शकलो. नाही. माझ्या या नोकरीमुळे माझी बायको गेली रे मला सोडून. गेली, निघून गेली. काय? अग्नीच्या साक्षीने 4 चौघांसमक्ष घेतलेली शपथ, आयुष्याची बांधलेली गाठ तिने फक्त कागदाच्या एका तुकड्यावरती सही करून तोडून टाकले. गाडी मोड, डिवोर्स, घटस्फोट, गेली निघून. आणि तुला सांगतो दया, मला जास्त वाईट याचं वाटतं ना की ती गेली, पण जाताना माझ्या मुलालाही घेऊन गेली रे. घेऊन गेली मुलाला. धनाजी आयुष्यभर कायद्याचा हुकुमशाह म्हणून जगणारा हा विनायक, एक पोलीस कमिशनर, त्या दिवशी त्याच कायद्यासमोर हतबल ठरला. हतबल. नाही थांबवू शकलो मी माझ्या मुलाला तिच्याबरोबर जाण्यापासून. आता कुठे असतात? अमेरिकेत. काही कॉन्टॅक्ट वगैरे? हा, अन्न पोरगा फोन करतो, पण काही अर्थ नाही रे त्याला. अरे त्याच्या आईने त्याचं मन नासवलं रे. माझ्याबद्दल काही खोटं नाटं सांगून त्याचं मन माझ्याविषयी तिने कलुषित केलं. बस एक फॉर्मॅलिटी म्हणून बोलतो त्याच्याशी, दुसरं काही नाही. म्हणजे तू आणि मी एकाच नावेतले प्रवासी आहोत. तुझा मुलगा लांब आहे म्हणून तुला त्याच्याशी बोलता येत नाही. आणि माझा जवळ असून मी काही बोललेलं त्याला समजत नाही. हसायला येतं बिन्या, हसायला येतं आपल्या नशिबावर. आणि तसा रडूनही काही उपयोग नसतो रे. त्यापेक्षा हसलेलंच बरं, नाही का? चल चल, हसू नकोस. घे एका घोटात सगळी दुःख, सगळ्या वेदना पिऊन टाक. घे. काका, मी येते ना बस स्टँड पर्यंत सोडायला. नको ग, जवळच तर आहे. जाऊ आम्ही. तू काळजी घे स्वतःची. आणि नेहा, जरा दगदग कमीच कर. हं, तिकडे तुझी सारखी काळजी लागून राहिलेली असते मला. आई, तू काही काळजी करू नकोस, मला काही होणार नाही. तरी सुद्धा तू दगदग कमीच कर. बर. आणि नेहा, ते ट्रान्सफरचं बघ जरा. हो. आणि कधी असा एकटेपणा वाटला, डिप्रेस झाली तर फोन कर. हो. हं? नमस्कार. सुखी राहा. काळजी घ्या. येतो आम्ही. चला. हॅलो. शारदा राजे,
बोलते. आपण कोण? ओळखा पाहू असा मूर्खासारखा प्रश्न मी अजिबात विचारणार नाही, कारण आपली नुकतीच ओळख झालेली आहे. त्यामुळे माझा आवाज तुमच्या लक्षात राहण्याची शक्यताच नाही आहे. त्यामुळे मी स्वतःच सांगतो. चिन्मय. फॅन्टॅस्टिक, यू आर जीनियस. कसं ओळखलं? तुमच्या बोलण्यावरून. का खूप बोलतो का मी? नाही तसं जास्त नाही, पण थोडं. जास्तच बोलतो. नाही नाही हो, सवय आहे मला. काय आमच्या प्रोफेशनमध्ये आम्हाला खूप बोलावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करावं लागतं, कधी कधी स्वतःचंही. पण त्यामुळे कधी कधी माझ्या या अविरत बोलण्याचा समोरच्याला त्रास होत असेल याचा मी विचार करत नाही असं मला वाटतं. अहो नाही नाही, मला अजिबात त्रास नाही झाला. नाही नाही हो, मला बरं वाटावं म्हणून तुम्ही उगाच काही बोलू नका. खरं खरं सांगा. अहो खरंच नाही झाला त्रास. उलट खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. खूप छान आणि मोकळं बोलता. मला खूप हेवा वाटतो तुमचा, कारण मी खूप कमी बोलते ना. कसं जमतं तुम्हाला? वाचन आणि व्यासंग. खूप वाचतो, जे वाचतो ते बोलतो, आणि बोलतो म्हणूनच जे वाटतं ते विकू शकतो, आणि असंच आयुष्य जगतो. तुम्ही कवी पण आहात का? नाही 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 नाही, पण कविता आवडते मला. एक एक मिनिट. कविता म्हणजे कवी करतात त्या कविता, नाहीतर तुम्हाला दुसरं काहीतरी वाटेल. तुम्हाला आवडतात का कविता? हो. आवडते कवी कोण तुमचे? सुरेश भट. अरे वा, माझे सुद्धा ते अत्यंत आवडते कवी आहेत. त्यांचे एल्गार आहे का हो तुमच्याकडे? नाही. का वाचला नाहीत का तुम्ही? नाही. अहो म्हणजे गेल्या काही वर्षात वेळच नाही मिळाला. काही हरकत नाही, मी घेऊन येतो ते पुस्तक तुमच्याकडे. तुम्ही नक्की वाचा, खूप छान आहे ते पुस्तक. हो, मला आवडेल वाचायला. उद्याच येतो ना मी ते पुस्तक घेऊन तुमच्याकडे. तसंही मला तुमचं घर माहिती आहे, आणि पत्ता विसरलोच तर हर्ष आहे ना सांगायला. हो. ओके. ओके देन. इट वॉज व्हेरी नाईस टॉकिंग टू यू शारदा. बाय बाय. ओके बाय. एल्गार. दादा मला बोलवलं. राजा, आज तुला काही मीटिंग आहेत? मीटिंग्स असल्यास ते कॅन्सल करून टाक. आपल्याला ताबडतोब निघायचं. कुठे? महाबळेश्वरला. आज? आजच. घेऊन जाऊ आपण शार्दूलला तिकडं. बघ राजा, बघ काय अवस्था झाली त्याची. बघ, जीव असून नसल्यासारखा बसलाय. त्याच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे राजा. पैसा आणि प्रतिष्ठा याच्या मागे आंधळ्यासारखा धावत सुटलो फक्त मी. माझ्या पोराकडे बघायला मला वेळच नाही मिळाला राजा. ही राजाची गोष्ट आठवते का तुला? त्याला म्हणे देवाचं वरदान होतं, ज्या वस्तूला तो हात लावेल त्याचं सोनं होईल. या आनंदात त्यानं एकदा आपल्या मुलाला हात लावला, पण झाला ना तो सोन्याचा निर्जीव पुतळा. माझ्या पोराचंही असंच झालं राजा. बघ, बघ राजा, बघ. राजा, आजवर तू फार केलंस माझ्यासाठी. मला जे जे लागेल ते सगळं आणून दिलंस. आज फक्त एक विनंती आहे, माझ्या या पोराला मला परत आणून दे राजा. दादा, माझ्या या पोराला परत आणून दे. दादा सांभाळा स्वतःला, सांभाळा.
जाऊया. आपण आजच महाबळेश्वरला जाऊया आणि काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकूया. शार्दूल, जायचंय तुला? नेहाकडे जायचंय? जायचंय नेहाकडे महाबळेश्वरला?